नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा शिरामे, राहणार धामणगाव, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती. ज्या कंपनीच्या वतीने इथं आपण आलो आहे त्या कंपनीचं नाव आहे किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड अमरावती. इथे जे शेतकरी आहे याने KCMचे सेंद्रिय उत्पादने वापरले आहे व त्यांना खूप असा चांगला रिझल्ट आला आहे कपाशीवर. तर आपण त्यांच्या वतीने जाणून घेऊया त्यांना कसा रिझल्ट आला व त्यानं काय शेड्यूल वापरले. नमस्कार सर. नमस्कार. तुमचा परिचय सर. मी निलेश अविनाशराव बोके, राहणार वडखेड. माझ्याकडे हे एकच शेती हे आहे, कपाशीचं शेत आहे. अच्छा. हे आहे 61 गुंठे म्हणजे 1.5 एकर. त्याच्यामध्ये मी KCMचंच पूर्ण पहिली फवारणी केलेली आहे. तर माझ्या पराठीवर जो रोग होता, कोकळे आला होता, चुरडा आला होता, हा पूर्णपणे आता निघून गेलेला आहे. आणि माझ्या शेतातील एक भाग पिवळा पडला होता पाण्यामुळे आता, आणि तो भाग आणि हे पराठी जे आज आपण व्हिडिओमध्ये पाहत आहे हे पूर्ण एकसारखी आलेली आहे. म्हणजे ड्रिंचिंग न करता साधा एक शक्तिमान मल्टीफास्ट हे जे मी मिराकल हे जे आणि त्यामध्ये हिंग याचा जी फवारणी केली याच्यामुळेच माझ्या शेतीत जो पराठीचं पीक आहे त्याची वाढ आणि क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे. आणि जे पिवळ्या पडलेली पराठी होती ती पूर्ण हिरवी आलेली आहे आणि तिची सुद्धा वाढ ह्याच पराठी इतकी झालेली आहे. तुमच्याकडे एकूण शेती किती आहे सर? माझ्याकडे इतकंच शेत आहे, 1.5 एकर फक्त. अच्छा अच्छा अच्छा. तर आपला पहिला स्प्रे जो झाला तर तुम्हाला असा पद्धतीचा रिझल्ट आला. तर तुमचा जो कोणता होता पान बसल तर तो पिवळा पडलेला होता पाण्यामुळे. तिथं जर आपला स्प्रे झाला तिथं चांगला रिझल्ट तुम्हाला. पिवळा म्हणजे तो वाढ पण नव्हती झाली त्याची. 7 ते 8 इंचापर्यंत अशी पराठी होत, 2-2, 3-3 पाणी पराठी होती. आज ती पराठी आणि ही जी आपण जी उभी आहे हे सेम मध्ये आलेली आहे. अच्छा अच्छा सर. म्हणजे तुमच्या मनात असं का पराठीनं घेर घेतलेला आहे आणि वाढ पण झाली आहे, फुटव्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला एक स्प्रे करणे आहे, पात्यांची संख्या वाढवणे, फुलांची संख्या वाढवणे, रूपांतर बोंडात. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे बोंडाची साईज, वजन व चकाकीसाठी. याच्यानंतर आपल्याला 2 स्प्रे करायचे. हो, दोन्ही करायचे. आता याच्यानंतर पूर्ण आपल्याला KCMचे स्प्रे करायचे आहे, कारण का मला याच्यात कमी पैशामध्ये चांगला रिझल्ट मिळालेला आहे. ओके ओके सर, ठीक आहे सर. तर शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन तुम्ही करू शकता. हो, करू शकतो. अच्छा, काय द्याल तुम्ही मार्गदर्शन? कमी येस म्हणजे का बा आपण रासायनिक जे कीटकनाशके आणतो आपण कृषी केंद्रातून, खूप महागाडी आणल्यापेक्षा आपण जे KCMचं जे आहे औषधी हे जर वापरली तर आपल्याच्या पण रिझल्ट 100% चांगला मिळेल असं मी सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो. अच्छा ना. आपली ती आपण जी आज राजपासून शेती करतो रासायनिकनं, आपली जमिनीची सुपीकता खराब हो राहिली आहे. तर आपण सेंद्रिय शेतीवर येऊन ना आपली जमिनीची सुपीकता आपण वाढवू शकतो आणि जमिनीची पोत जी आपण सुधारू शकतो. ठीक आहे असं मला वाटतं. तुमच्याकडे तूर आहे, याचं कटिंग करून सना बड्या हो, एक बुरशीनाशकचा स्प्रे करून टाकायचा, नंतर एक शिवऱ्यावर आणि एक फुलावर आणि एक घाटीवर असा एक स्प्रे करू आपण. बरोबर. ठीक आहे सर. धन्यवाद सर तुमचा अमूल्य वेळ देण्याबद्दल. धन्यवाद साहेब.